नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील हळूचिया हो हळूचिया कवी कुसुमाग्रज यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया हळूचिया हो हळूचिया कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, काय ते लिहा. 1. दवबिंदूंचे पडतात. सडे. 2. फुले आनंदाने उधळतात. सुगंध. 3. फुलांची इवलिशी आहे. हृदये. 4. फुलांच्या अंगावर तऱ्हेतऱ्हेचे आहेत. रंग. 5. फुलांचे पवित्र व सुंदर आहे. मन. प्रश्न क्रमांक 2, कसे ते लिहा. 1. फुलांकडे जावे हळूच. 2. फुलांचे हृदय इवलेसे. 3. फुलांच्या अंगावरील रंग तऱ्हेतऱ्हेचे. 4. फुले सुगंध उधळून देतात हसत व डोलत. 5. फुलांचे मन पवित्र व सुंदर. प्रश्न क्रमांक 3, कोठे ते लिहा. 1. फुले लपून बसतात पानांच्या आड. 2. तऱ्हेतऱ्हेचे रंग फुलांच्या अंगावरती. 3. गंधाच्या राशी आहेत फुलांच्या हृदयात. प्रश्न क्रमांक 4, तर काय झाले असते. 1. वारा सुटला नसता तर. उत्तर, फुलांना मजेत डोलता आले नसते. प्रश्न क्रमांक 5, एका वाक्यात उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे प्रश्न पाहणार आहोत त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने व कल्पनेने लिहायची आहेत. उदाहरणादाखल या ठिकाणी आपण उत्तरे पाहणार आहोत, परंतु तुमची उत्तरे यापेक्षा वेगळी असू शकतात. 1. इतरांना देण्यासारखी कोणती गोष्ट तुमच्याजवळ आहे. उत्तर, इतरांना देण्यासारखी प्रेम, आदर या गोष्टी माझ्याजवळ आहेत. 2. फुलाप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो. उत्तर, फुलाप्रमाणे अगरबत्ती, धूप, अत्तर, पहिल्या पावसातील मातीचा सुगंध सगळीकडे पसरतो. 3. फुलाप्रमाणे आणखी कोणाचे मन निर्मळ सुंदर असते. उत्तर, फुलाप्रमाणे लहान बालक, आई, साधू संत यांचे मन निर्मळ व सुंदर असते. 4. तुला कोणत्या फुलाचा वास व रंग आवडतो. उत्तर, मला गुलाब, सोनचाफा व मोगरा या फुलांचा वास व गंध आवडतो. प्रश्न क्रमांक 6, का ते लिहा. 1. फुले त्यांच्याजवळ बोलावतात कारण फुले त्यांचा सुगंध घेण्यासाठी व त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याजवळ बोलवतात. 2. आम्हाला भेटायला हळूच या असे फुले म्हणाली कारण फुले इवलीशी व नाजूक असतात. 3.
फुले गमतीने डोलतात कारण वाऱ्याची झुळूक येते. प्रश्न क्रमांक 7. शेवटच्या अक्षराचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या लिहा. जसे वरती, जगती या 2 शब्दांमध्ये ती हे अक्षर शेवटी आलेले आहे व ते समान आहे. असे शेवटी समान अक्षरे असलेले शब्द, त्यांच्या जोड्या कवितेतून शोधून आपल्याला लिहायच्या आहेत. पडे सडे, इवलीशी राशी, डोलून उधळून, दडू रडू, झोताने गमतीने, किती अंगावरती, सुंदर अंतर. प्रश्न क्रमांक 8. पुढील शब्दांचे कवितेतील समानार्थी शब्द शोधून लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला जे पुढे दिलेले शब्द आहेत त्या शब्दांचे समान अर्थाचे शब्द जे कवितेत आलेले आहेत ते आपल्याला शोधून लिहायचे आहेत. लहान या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द इवलीशी. सुवास या शब्दासाठी समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे सुगंध. प्रभात, सकाळ, सुरेख, सुंदर, खोटे खोटे, लटके, मन, अंतर, वात, वारा. शरीर या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द अंग. प्रश्न क्रमांक 8. पुढील शब्द असेच लिहा. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जे शब्द दिले जाणार आहेत ते लिहिताना चुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे शब्द काळजीपूर्वक पहा व लिहिताना असेच हे शब्द लिहायचे आहेत. दवबिंदू, हृदय, सुगंध, आम्हाला, निर्मळ, तऱ्हे तऱ्हेचे, उधळून, हळूच. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हळूच या हो हळूच या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हळूच या हो हळूच या कवितेची ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.